राज्यभरातील प्राथमिक शिक्षक आज आंदोलनासाठी रजेवर आहेत। विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणं, अध्यापन सोडून इतर कामांवरून हे आंदोलन केलं जातंय। काही ठिकाणी शाळा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जाते। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, शिक्षकांच्या या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीचं हे आंदोलन आहे। शाळा बंद राहण्याची परिस्थिती आली आहे, काय नेमकं घडतंय? नक्कीच प्राथमिक शिक्षक जे आहेत त्यांनी हा इशारा दिलेला आहे की आम्ही सामूहिक रजा देऊन आज शाळा बंद ठेवण्याचा, आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। शिक्षकाव्यतिरिक्त जे अतिरिक्त कामे आहेत, महसूलचे असतील, निवडणुकीचे असतील, ते आम्हाला लावले जातात। अनेक ठिकाणी शाळेमध्ये सोयी सुविधा नाहीत, विद्यार्थ्यांना गणवेश नाहीत, पुस्तकं नाहीत। या सगळ्यांचा जो परिणाम आहे तो शिक्षकाच्या कामावर होतो आणि त्यामुळे आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं शिक्षक म्हणतात। मात्र प्राथमिक शिक्षण संचालकाकडून हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्याचं म्हटलं आहे। मात्र शिक्षक आपल्या आंदोलनाच्या पवित्रात आहेत, त्यामुळेच आजचं हे आंदोलन किती यशस्वी होते हे पाहावं लागेल, किती शिक्षक यात सहभागी होतात। आता सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर याचा परिणाम जो आहे तो राज्यात पाहायला मिळेल। जी बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।